हॅलो अँड वेलकम मित्रांनो. जर मी तुम्हाला म्हटलं की तुमची नैतिकता कॉम्प्रोमाइज आहे, तुम्ही तुमच्या नैतिक मूल्यांचे शिल्पकार नाही आहात, तुम्ही काय म्हणणार? छे छे, असं थोडी आहे सर. आम्ही आमची नैतिक मूल्य स्वीकारलेली आहेत आणि त्या नैतिक मूल्यांचे शिल्पकार आम्ही आहोत. पण थांबा, तुमच्या या भ्रांतीचं, या इल्युजनचं दूर करणारे अतिशय मार्मिक पुस्तक आपल्या हाती लागलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द मॉरल ॲनिमल. रॉबर्ट राईट नावाच्या इव्हॅल्युशनरी मानसशास्त्राने हे लिहिलेलं पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचा सारांश समजून घेतल्याच्या नंतर तुमच्या एक बाब लक्षात येऊन जाईल की ज्याप्रमाणे डार्विनच्या उत्क्रांतीवादी सिद्धांताने मानवी इव्हॅल्युशनच्या थिरीज विकसित केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे मानवी मनाच्या उत्क्रांतीवादी सिद्धांतानुसार मानवी मन आणि मानवी मोरॅलिटी ह्या सुद्धा बाबी विकसित झालेल्या आहेत. काय आधार आहे? सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट. म्हणजे एखाद्या प्राण्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी ज्या ज्या बाबी आवश्यक असतात त्या सर्व बाबी माणूस अडॅप्ट करत असतो. सिमिलरली या अडॅप्ट केलेल्या बाबींप्रमाणेच माणसाची मॉरॅलिटी, त्याची नैतिक मूल्य सुद्धा ही सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहेत. म्हणजे सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्याने हे ऍक्सेप्ट केलेलं असतं. ज्याप्रमाणे जंगलात राहणारा एखादा प्राणी, ज्याप्रमाणे एखाद्या गावामध्ये भटकत राहणारा एखादा प्राणी आपल्या सर्व्हायव्हलसाठी आवश्यक असणारे, आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कृती करतो. इतरांना खाणे, आपल्यापेक्षा कमजोर प्राण्यांना खाणे, आपल्यापेक्षा कमजोर प्राण्यांवर हुकूमत गाजवणे, आपल्यापेक्षा कमजोर लोकांवर आपली दादागिरी करणे, आपल्याशी समवयस्क किंवा आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या प्राण्यांसोबत जुळून घेणे. जसा एखादा जंगलामध्ये राहणारा किंवा समाजामध्ये भरकटणारा प्राणी, पशु जे काही करतो ते सर्व कृत्य माणूसही आपल्या समाजामध्ये करतो. फरक फक्त इतकाच आहे की त्याने मॉरॅलिटीचं आवरण घेतलेलं आहे आणि हे मॉरॅलिटीचं आवरण, मॉरॅलिटीचा इन्स्टिंक्ट सुद्धा या सर्व्हायव्हलच्या आधारावरती बसलेलं आहे. त्याने काय त्याची मॉरॅलिटी ऍक्सेप्ट केलेली नाहीये. बघा, काल परवा आपल्याला एक बाबा भोंदू बाबा पकडलेला गेलेला आहे. आज काय झालं, त्याच्या मॉरॅलिटीवरती प्रश्न निर्माण झाले. जेव्हा त्यांच्या मॉरॅलिटीवरती प्रश्न निर्माण झाले तेव्हा त्याच्यापासून मोठमोठे लोक अलिप्त झाले. या अगोदर बरेचसे व्हीआयपी लोकांनी तिथं रांग लावून त्याचं दर्शन घेतलेलं आहे. किंवा जेव्हा एखादा माणूस मॉरली करेक्ट असतो तेव्हा समाजातील इतर लोक त्याच्या जवळ जाण्यासाठी तयार असतात, मॉरल कनेक्शन घेण्यासाठी तयार असतात. मॉरल कनेक्शन असल्यानंतर समाजामध्ये त्यांची प्रभुत्व, त्यांची प्रतिमा सुद्धा उंचावण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून कालपर्यंत प्रतिष्ठित असणारा बाबा जेव्हा त्याने नैतिकतेचे वाबाळे उडवले त्यापासून प्रत्येकाने आपलं अलिप्ततावादी धोरण स्वीकारलेलं आहे. म्हणजे काय, कालपर्यंत नैतिकतेची जी भ्रांती होती त्या बाबाची ती आज फुटलेली आहे. पण कोणीही आज त्याच्या जवळ जाण्यासाठी तयार नाही. मग तो कालपर्यंत नैतिक होता, आज काय? पकडा गया वो चोर है, जो न पकडा गया वो सब नेक है. हा जो सिद्धांत आहे ना, हा उक्ती आहे ना, हे इथे लागू पडते. जोपर्यंत तुमच्या नैतिकतेचं आवरण शाबूत आहे तोपर्यंत तुम्हाला समाजामध्ये इज्जत आहे, प्रतिष्ठा आहे, प्राण आहे. ज्या दिवशी तुमच्या या नैतिक भ्रांतीचं इल्युजन फुटतं तेव्हापासून हा समाज तुमच्यापासून दूर जातो. म्हणून माणूस या मॉरॅलिटीच्या आवरणामध्ये सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतो. कारण सुरक्षितता हा मानवी इव्हॅल्युएशनचा, डार्विनने सांगितलेल्या सिद्धांताचा सगळ्यात मूलभूत असा आधार आहे. आणि हाच आधार घेऊन आपण या सगळ्या बाबी स्वतः विकसित करत असतो. मित्र, हे पुस्तक म्हणजे नुसतं पुस्तक नसून तर हा मानवी मूल्यांचा आरसा आहे. तुम्ही काय विचार करता? तुम्ही काय म्हणता, मी सगळं काही सत्यासाठी करतो. कोणी सत्यासाठी करत नाही, सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट साठी करत असतात सगळेजण. तुम्ही एखादी गोष्ट बरोबर आहे म्हणून करता का? नाही, त्याचं रिझन सुद्धा हे करतात. कारण मानवी सर्व्हायव्हल हे काय तात्विक बाब नाहीये. मी उद्या जिवंतच राहणार नाही. समजा एखाद्या 2 नंबरच्या राजकीय नेत्याने एका अप्पर लेअरच्या राजकीय नेत्यांना धोका दिला, तुम्ही काय म्हणता? अरे इमॉरल केलं त्याने, त्याचा ऍक्ट जे ते अनैतिक ऍक्ट आहे. पण तो म्हणतो जर माझी राजकीय परिप्रेक्ष्यता हे न केल्याने संपणार असते, म्हणजे माझं राजकीय अस्तित्व संपणार होतं, हे राजकीय अस्तित्व संपू नये म्हणून जर का मी त्या मोठ्या लोकांना धोका दिला तर त्यात काय बिघडलेलं आहे? म्हणून हा सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. या सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टच्या आधारावरती सर्व बाबी चालू राहतात. 2 माणसं आहेत बघा, फॉर एक्झाम्पल, एक एक्स आहे आणि दुसरा वाय आहे. एक्स नावाचा माणूस अतिशय बुद्धिमान आहे, अतिशय तल्लक आहे, अतिशय हुशार आहे. पण त्याला सवय कशी आहे? तो इंट्रोवर्ट आहे, एका रूम मध्ये राहणारा, आपल्या कामाचे काम करणार, कोणाशी घेणं देणं नाही. दुसरा माणूस आहे एक सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा आहे, परंतु त्याला समाजात जायला आवडतो, लोकांचे विचार ऐकायला आवडतो, आपली ती मैत्री निभावतो, त्याचे असंख्य असे मित्र आहेत. म्हणजे तो काय एक्स्ट्रोवर्ट आहे. मित्र हो, एक इंट्रोवर्ट आहे आणि एक एक्स्ट्रोवर्ट आहे. मग बी नावाचा माणूस जो समाजात वावरतो, सगळ्यांना बोलतो, चालतो, हाय हॅलो करतो,
ए आणि बी लोकांना जर समस्या आल्याच्या नंतर लोक कोणाला मदत करतात? तुम्ही बुद्धिवान आहात म्हणून ए नावाच्या लोकांना मदत करायला कदाचित कोणी जाणारही नाही, परंतु जो माणूस आपल्याशी रोज बोलतो हाय हॅलो करू, त्याला सर्वाईव्ह करायला, त्याची मदत करायला लोक जातील. हाच तर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आहे. यालाच तर डार्विनच्या उत्क्रांतीवादी सिद्धांताचा आधार म्हटला जातो. हे काय मग, हे काय बौद्धिक चातुर्य आहे का? मग बौद्धिक चातुर्य असेल त्या हुशार माणसाच्या मागे का गेले नाही लोक? हुशार माणसाच्या मागे यासाठी जात नाहीयेत की तो माणूस तो तुमच्याशी परिचित नाहीये, तुमच्या समाजाशी म्हणजे तुमच्याशी आवरत असणारा माणूस नाही, तुमच्या आवरणामध्ये असलेला माणूस नाहीये. आणि हेच उत्क्रांती सांगते की तुम्हाला सर्वाईव्ह करायचं असेल तर तुम्हाला समूहामध्ये राहावं लागणार आहे. आता जीन जो आहे ना माणसाचा, तो एकदम शेल्फिश आहे. म्हणजे माणसाचे काय असतंय की जीन्स जे डेव्हलप होत राहतात की का तुम्ही एखाद्याला मदत करता? अरे नाही, मी एक फिलॉन्थ्रॉपर्स आहे आणि मला लोकांना मदत करायला आवडतं. बिलकुल नाहीये. हा रॉबर्ट काय म्हणतो की माणूस दुसऱ्याला जो मदत करतो ते मदत करण्यामागे सुद्धा त्याचं आपलं एक मानसशास्त्र असतं. कदाचित मला गरज याची पडू शकतो म्हणून मी त्याला मदत करतो. एखादा फिलॉन्थ्रॉपर्स आहे, मोठा मोठा स्टीव्ह जॉब्स आहे, इलॉन मस्क आहे, हे लोक करोडो अरबो रुपयाचं डोनेशन देतात. मग यांचा काय स्वार्थ असू शकतो? त्यांना स्वतःचं नाव, प्रतिष्ठा कमवायची असते. ही प्रतिष्ठा कमवण्यासाठी ते लोक डोनेट करत असतात. आणि हा सुद्धा एक सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे. बघा, त्याने करोडो रुपयाचं डोनेशन दिलेले. अरे अमुक अमुक पोलिओची जाहिरात अमुक अमुक सेलिब्रिटीने बिना पैसे न घेता, म्हणजे काय होतं, त्याचं सर्वायवल इन्स्टिंक्ट असतं. ज्याचं सर्वायवल इन्स्टिंक्ट अतिशय मोठं असतं, त्या सर्वायवल इन्स्टिंक्ट मध्ये माणसं, सर्वायवल इन्स्टिंक्ट मिळवण्यासाठी माणसं काय करत असतात? सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतात. आपण म्हणतो एखादा प्रेम करणं, एखाद्याचा राग करणं, एखाद्याचा मत्सर करणं, एखाद्याचा द्वेष करणं, या सुद्धा नैतिक मूल्यांच्या बाबी असतात. काय? प्रेम. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम केलं पाहिजे. नैतिक मूल्याच्या विरोधामध्ये असणाऱ्या बाबांचा सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. आता बघा, सगळेजण त्या बाबाचे फॅन होते, परंतु मॉरली इनकरेक्ट झाल्यामुळे काय झालं? सगळेजण त्याचा द्वेष करायला लागले. आणि या द्वेष करणाऱ्या लोकांना मॉरली रिकग्नेशन आहे. आता एखाद्या बाबाने येऊन म्हणायचं मी त्या बाबाचा समर्थक आहे, असं एखाद्याने म्हटलं की मी खराचा समर्थक. लोक काय म्हणतात? किती इमॉरल माणूस आहे हा, म्हणजे याला काय नैतिक मूल्य आहे की नाही? त्याने सगळं चारित्र्यहनन केलेलं आहे लोकांचं, आणि हा त्याचं समर्थन करतो. म्हणून मॉरॅलिटीचं सगळं समर्थन करण्यासाठी हे लोक काम करत असतात. वाईटांचा राग आला पाहिजे, हे सुद्धा एक मॉरल इथिक्स आहे. आता लोक म्हणतात की एखादा बुद्धिवान माणूस असला ना, तो बायस कमी करतो, म्हणजे दुसऱ्यांविषयी नाही. तसं नाही. बुद्धिवान माणूस त्याने केलेल्या स्वार्थी कृतीचं समर्थन करतो, लॉजिक दाखवतो. आणि लॉजिक दाखवून आपली चूक नाहीये, परिस्थितीच अशी निर्माण झाली, त्याला मी काय करणार आहे? मोठा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात एक फोडल्या गेलेला आहे. त्याच्यामध्ये काय करायचं होतं? मला माझ्या हिंदुत्वाचं रक्षण करायचं होतं, म्हणून मला नाईलाजाने तो पक्ष फोडावा लागला. मग जेव्हा आपण ही बाब समाजासमोर आपला तर्क मांडतो, ते तर्क मांडल्याच्या नंतर समाज त्याला ऍक्सेप्ट करतो. म्हणजे काय मॉरली करेक्ट आहे, मॉरली इनकरेक्ट आहे, यापेक्षा त्या सर्वाईव्ह करण्यासाठी काय आवश्यक आहे, असे वेगवेगळे तर्क बुद्धिवान माणूस शोधत असतो. या सगळ्या बाबीमध्ये माणूस हा सत्यासाठी लढत नाहीये, तो इन्स्टिंक्ट साठी, सर्वाईव्ह करण्यासाठी लढत असतो. म्हणून प्रत्येक माणसाला जेव्हा संधी मिळते तेव्हा तो माणूस इमॉरल वागतो, परंतु बुद्धिमान माणूस काय करतो की मी तसा का वागलो याचं समर्थन करून समाजामध्ये ते मॉरॅलिटीचं आवरण पहिरवण्याचा प्रयत्न करतो. यामुळेच मित्र हो, एकदा विचार करा की आपल्या अवतीभोवती असणारं मॉरॅलिटीचं इल्युजन खरं आहे की खोटं आहे. थँक्यू.